20 तारखेला मतदान झालं, 23 तारखेला निकाल लागले आणि 26 तारखेला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपली. त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. त्यानंतर प्रथेप्रमाणे शिंदेंनाच काळजीवाहू मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. आता झालंय असं की मागच्या 8 दिवसांपासून नव्या मंत्रिमंडळाची घोषणा होत नाही, मुख्यमंत्र्याची घोषणा होत नाही. या विलंबामागे भाजपने मागितलेलं मुख्यमंत्रीपद आहे. तेच मुख्यमंत्रीपद शिवसेनेला पुन्हा मिळत नाही म्हणून त्यांची नाराजी आहे शिवसेनेची, की ब्राह्मण मुख्यमंत्री नको, मराठाच चेहरा हवा, असा जो काही हट्ट आहे तो यामागे आहे का? नेमकी काय भानगड आहे? आता शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे की आम्हाला आमच्या उठावाच्या वेळेस आमच्या पाठीशी पहाडासारखं उभं राहून पाठबळ ज्यांनी दिलं, त्या दिल्लीतल्या भाजपेश्वरांचे उपकार जे आहेत ते आम्ही विसरलेलो नाही आहोत. आता योग्य वेळ आहे, आम्ही त्यांच्या उपकारांची परतफेड करतोय. म्हणजे शिंदेंची नाराजी दूर झाली. अजितदादांनी निकाल लागताच भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्याला आपलं ना हरकत प्रमाणपत्र जोडलेलं आहे. या निवडणुकीत संघाने तळागाळात जी मेहनत घेतली त्याची परतफेड भाजपला करणं भाग आहे. तेव्हा संघाचा आग्रह असलेलं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाद कसं केलं जाईल? मी पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस नक्की पुन्हा येणार का? अशा अनेक चर्चांनंतर अचानक एक वेगळं वारं वाहू लागले. ते म्हणजे नाराज नाही असं म्हणणारे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री बनणार नाहीत, ते स्वतः मंत्रिमंडळातही राहणार नाहीत, त्यांच्या पक्षाचा एखादा नेता ही जबाबदारी सांभाळेल आणि शिंदेंच्या हट्टामागे म्हणे भाजपकडे असलेलं गृह खातं आहे, शिवसेनेला ते गृह खातं आपल्याकडे हवं आहे. अशा वेगवेगळ्या खात्यांमधली काही मोजकीच खाती नेहमी चर्चेत का असतात, हा एक प्रश्न. आणि मोजक्या खात्यांमध्ये गृहविभाग, अर्थ मंत्रालय आणि नगरविकास याच खात्यांना एवढा डिमांड का असतो? अजितदादा राष्ट्रवादी फोडून भाजपकडे आले तेव्हा सरकारात 9 मंत्री आणि स्वतःकडे अर्थ खातं, या अटीवरच ते आले होते. देवेंद्रजींकडे असलेलं उपमुख्यमंत्रीपद आणि सोबत गृह आणि अर्थ, त्यातला अर्थ त्यांनी अजितदादांना द्यावं लागलं. देवेंद्रजी जेव्हा 2014 साली मुख्यमंत्री बनले होते तेव्हा देखील त्यांनी आपल्याकडे गृह खातं जाणीवपूर्वक राखून ठेवलं होतं. मुख्यमंत्र्यांचे ते उपमुख्यमंत्री बनले, तेव्हाही गृह खातं आपल्याकडेच ठेवलं होतं. मुख्यमंत्री पदापेक्षा गृह खातं मोठं तर नाहीये ना, पण ते एक असं खातं आहे की ज्यामुळे राज्यावर एक प्रकारचं नियंत्रण राखता येतं. कायदा सुव्यवस्था राखणं, पोलीस प्रशासन, तुरुंग आणि इतर सुरक्षा व्यवस्थापन हे ज्या खात्याच्या अंतर्गत येतं ते गृह खातं, जे बऱ्याच गोष्टींवर वर्चस्व राखता येतो तो या गृह खात्यामुळे. महाआघाडीच्या काळात उद्धवजींना सीएम तर बनवलं होतं, पण त्यांच्याकडे कुठल्याच महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी नव्हती. गृह खातं तेव्हा शरद पवार गटाकडे होतं, तेव्हाच्या राष्ट्रवादीकडे. त्यामुळे सर अनिल देशमुखांना अवास्तव महत्त्व आलं होतं. बदल्या, बढत्या आणि अवैध अनैतिक धंद्यांमधून हजारो करोड रुपयांची वर्गणीच, खंडणी वगैरे नाही म्हणणार मी, हे सारं त्या काळात शक्य झालं होतं गृह खात्या यांच्याकडे असल्यामुळे. आता अशाच प्रकारचा माल मलिदा मिळवून देणारी अजून 2 खाती आहेत, वित्त आणि नगरविकास. मागच्या सरकारमध्ये गृह देवेंद्रजींकडे होतं तर वित्त अजितदादांकडे आणि नगरविकास खातं एकनाथ शिंदेंकडे होतं. या 3 मंत्रालयांचा दरारच मोठा आहे. उपमुख्यमंत्री पद स्वीकारूनही देवेंद्रजी आज जे ताकदीनं महाराष्ट्रात उभे आहेत त्यामागे गृह विभागाची ताकद आहे, हे लक्षात घ्या. गृह खातं म्हणजे नुसतं कायदा सुव्यवस्था आणि पोलीस दल हाताशी असतं असं नाही, तर गुप्तचर यंत्रणा, स्टेट इंटेल अशा महत्त्वाच्या आयुधांची 24/7 उपलब्धता असणं आणि या आयुधांच्या मदतीनं आपल्या विरोधकांवर अंकुश ठेवणं, हे सगळ्यात महत्त्वाचं काम काढून घेता येतं आपल्याला. राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना राज्य चालवायचं आहे तर या सगळ्या उचापत्या कराव्या लागतात, त्या केल्याशिवाय गत्यंतरच नसतं. रश्मी शुक्ला यांच्यावर जे आरोप मागे झाले, अनधिकृतपणे फोन टॅपिंग केल्या गेल्याचे, तोही या राज्य चालवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उचापत्यांचाच एक भाग होता. देवेंद्रजींच्या हातातला तुरुपचा एक्का म्हणजे हे गृह खातं आहे. आणि आता ज्या बातम्या कानावर पडत आहेत त्यानुसार एकनाथ शिंदेंनी जर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायचं ठरवलं तर त्यांना सोबतीला गृह खातंही आवर्जून हवंय असं कानावर येते. गृह खात्यासह मी ज्या 2 खात्यांचा उल्लेख केला त्यातलं वित्त मंत्रालय म्हणजे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या, किल्ल्या या अर्थमंत्र्यांच्या हातात असणं, पण नगरविकास हे खातंही अलीकडे महत्त्वाचं खातं म्हणून नावारूपाला आलेलं आहे. अर्बन डेव्हलपमेंट असं गोंडस इंग्रजी नाव या खात्याला दिलं की त्या आडून केला जाणारा स्वाहाकार सहज दडवला जातो.
प्रत्येक राजकीय पक्ष किंवा मोठा तालेवार नेता हा जेव्हा सत्तेत येतो तेव्हा त्याला गृह, वित्त आणि नगरविकास या खात्यांच्या टेकूचा आधार कशासाठी हवा असतो हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो. पण अर्थ खातं आताशी असलं की आपल्या आमदारांना सढळ असे निधी वितरित करणं, आपल्या बगलबच्च्यांना मोठं करण्यासाठी त्यांनाही आडमार्गाने निधी उपलब्ध करून देत पक्ष संघटना बळकट करणं हे काम इमाने इतबारे अजितदादा करत आलेले आपण पाहिलेलं आहे. त्यात त्यांनी जरा जास्तच एकतर्फी वागत विरोधकांवर अन्याय केल्याच्या तक्रारी तशा जुन्याच आहेत. पण मावा आघाडीतले त्यांचे मित्रपक्ष आणि मित्रपक्षांचे आमदार अजितदादांच्या या सापत्न वागणुकीमुळं वैतागून पक्ष सोडून बाहेर पडले आणि राज्यात सत्ता बदल झाला. म्हणजे बघा, वित्त खातं सुद्धा किती महत्त्वाचं आहे. या राज्याच्या सत्ता बदलात कळीचा मुद्दा ठरलेला आहे. नगरविकास मंत्रालयात बहुधा बिल्डर्स, डेव्हलपर्सच्या नवनव्या गृहसंकुलांच्या मान्यता आणि प्लॅनिंगची कामं येतात. त्यातला एखादाच बिल्डर सरळ मार्गाने निर्दोष टाउन प्लॅनिंगवाला प्रस्ताव सादर करणारा असतो. बाकी जवळपास 90% विकासक हे कुठे ना कुठेतरी कायद्याच्या नियमांच्या कचाट्यात सापडलेलेच असतात. मग त्यांचे जे डेव्हलपमेंट प्लॅन त्यांनी सादर केलेले असतात ना, ते मंजूर करून देणं सहज सोपं नसतं. मुळी नियमात बसवावं लागतं. खोके, पेट्या, थैल्या रित्या होतात, मग सगळं नियमात बसवलं जातं. एक काळ असा होता की महसूल विभाग हा मंत्रालयातला सगळ्यात मालदार, मलिदेदार विभाग मानला जायचा. पण सध्या गृह, वित्त आणि नगरविकास या खात्यांना वेगळंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. प्राप्त परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतले नेते शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवणार नाहीत असं चित्र निर्माण झाल्यानंतर शिंदेंनी पक्ष सोडताना भाजप श्रेष्ठींनी आपल्यावर केलेल्या उपकारांची परतफेड आपला दावा मागे घेत केलेली आहे. तसं असलं तरी गृह मंत्रालय मागून फडणवीस आणि भाजपची कोंडी केलेली आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे. कारण वित्त हे आधीच अजितदादांचं पेटंट खातं आहे. दादांच्या नावावर आता लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचा एक विक्रम लागलेला आहे. सरकार कुठलंही असो, मुख्यमंत्री कोणी असो, यांचं उपमुख्यमंत्रीपद फिक्स असतं. आता पाठोपाठ त्या उपमुख्यमंत्री पदाच्या पाठोपाठ वित्त मंत्रालय यांच्याच नावावर होईल की काय, त्याच मार्गाने आपल्याकडे ठेवण्याचा ते विक्रम करतील काय अशी दाट शक्यता वाटते. म्हणजे बघा, दादांना वित्त गेलं, नगरविकास तर आधी शिंदेंकडे आहे आणि हे महत्त्वाचं गृह खातंही जर शिवसेनेच्या हट्टापायी सोडावं लागलं भाजपला, तर भाजपा इन शॉर्ट देवेंद्र फडणवीस म्हणजे दात काढलेला सिंह असं चित्र निर्माण होईल. सगळीच महत्त्वाची खाती काढून घेतली गेली तर राज्याच्या प्रशासनावर वचक बसणार कसा? भाजपकडे आज भले 132 आमदार असू देत, त्यांचे 10 आमदार शिवसेना आणि अजितदादा NCP गटातून निवडून आलेले असू देत, पण सरकार चालवताना ही 3 महत्त्वाची खाती, खास करून गृह खातं नसेल हातात, तर ते नुसतं देवेंद्रजींनाच नाही तर भारतीय जनता पक्षालाही अडचणीचं ठरू शकेल. तर मित्रो, हा व्हिडिओ शूट करेपर्यंत हाताला जे काही लागले त्यात राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे, त्यांची तब्येत बिघडल्याचं समजते आणि डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितलेलं आहे. त्यामुळे जर एका गृह खात्यामुळे राज्यातल्या सत्ता स्थापनेवर डेडलॉक झाला असेल तर किमान पुढचे 2 दिवस तरी कुठलाही निर्णय होत नाही. झालाच तरी तो अंतिम नसेल. पुरेशा बहुमताचा आकडा असतानाही अशी दोलायमान स्थिती निर्माण व्हावी हे कशाचं द्योतक आहे असा प्रश्न जेव्हा माझ्या समोर उभा राहिला तेव्हा मला का कोणास ठाऊक त्या ॲस्ट्रोगुरू ज्योती जोशी यांचं विधान आठवलं. बघा, मग ते का घडलं तर त्याला आमच्या पत्रिकेत कारण असतं, ते म्हणजे महादशा. आता जी महादशा सुरू आहे ती केतूची महादशा सुरू आहे. केतूची महादशा आहे. केतू दशम स्थानात आहे. दशम स्थान आहे कर्मस्थान आहे आणि जोडीला नीचीचा बुध आहे. तर ही जी सगळी स्थिती झालेली आहे, हा बुध नीचभंग राजयोग करतोय. मग नीचभंग राजयोग काय असतं की असं अगोदर संघर्ष, अडथळे, सावळा गोंधळ आणि त्यानंतर प्रचंड प्रगती. परंतु निवडून येणारा पक्ष सत्तेत टिकणार नाही. तो जास्तीत जास्त 6 महिने ती सत्ता राहील. असं खरंच काही घडू नये असं मला तरी प्रामाणिकपणे वाटतंय. बहुमताचा, सहज मिळालेल्या यशाचा, अविश्वसनीय, अकल्पनीय यशाचा कैफ जर महायुतीतल्या घटक पक्षांना चढला असेल तर आगामी महापालिका निवडणुकीत यांचे हाल पुन्हा लोकसभेला लागलेल्या निकालांसारखेच व्हायला वेळ लागणार नाही. आणि अस्थिरता तर अजिबातच परवडणार नाही महाराष्ट्राला. तुम्हाला काय वाटतं? खरंच या 3 महत्त्वाच्या खात्यांवरून महायुतीत बेदिली माजेल? काय घडेल पुढच्या 2 दिवसात? फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाला एवढी ग्रहणं का लागली आहेत? खरोखरच त्यांचे ग्रह वक्री आहेत का? खरंच हे नकटीचं लग्न तर नाही ना 17 विघ्न यायला? कमेंट्स करा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या
आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.